मोठी बातमी आपल्या समोर येत आहे ती म्हणजे की कोणाच्या टायरची हवा पहिले सोडणार हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे। ते सुरुवातीला तुम्ही बघितलंच आणि ते बघितल्यानंतर तुम्ही व्हिडिओला टच केलं आणि व्हिडिओ सुरू झाला। नमस्कार, मी इंडियन फेमस फार्मर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राला पडलेला हा सर्वात मोठा आणि खूप दिवसांपासून हा पडलेला प्रश्न होता की कर्जमाफी कधी होणार। तर या कर्जमाफीला उदाहरण आणलेलं आहे, उचलून धरलेलं आहे बच्चूभाऊ कडू यांनी। बच्चूभाऊ कडू हे कोण आहेत तर हे तर सगळ्यांनाच माहिती आहेत। प्रहारचे अध्यक्ष, नेते आणि दिव्यांगाचे आधारस्तंभ, गरिबांचे वाली आणि शेतकऱ्यांचे मायबाप। बच्चूभाऊ कडू यांच्याबद्दल जेवढं सांगितलं तेवढं कमीच आहे आणि भरपूर जण त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने समजून घेत असेल, जशा त्याच्या पद्धतीने। तरी पण सध्या ते काय विषयावर चर्चा करतायत, काय बोलतायत हे आपण समजून घेतलं पाहिजे, याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे। बाकीच्या गोष्टी जाऊ द्या, सगळ्यात महत्त्वाचं मला तुम्हाला सांगायचं ते बाजूला राहून जाईल। काही पॉईंट्स काढलेले आहेत। तर जो सुरुवातीला तुम्हाला पडलेला प्रश्न होता की नेमकं कोणाच्या टायरची हवा पहिले सोडणार, तर ही उत्सुकता प्रत्येकालाच लागलेली आहे। पण कर्जमाफी हा महाराष्ट्रभर गाजलेला महत्त्वाचा मुद्दा आहे आणि याच्यावरती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, म्हणजे परत सांगण्याचं कारण हेच आहे की आठवण करून देणे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी वक्तव्य केलं होतं। यांनी सांगितलं होतं, घोषणा दिली होती की आमचं सरकार आलं तर शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू, 7/12 कोरा 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 असं म्हटले होते। आणि मुख्यमंत्री साहेब जे बोलतात ते करतात। त्यांनी सांगितलं पण की आम्ही कर्जमाफी करू, पण कधी करू हे स्पष्ट सांगितलेलं नाही आहे। त्याच्यावर बच्चूभाऊ कडू यांनी आंदोलन केले, भरपूरसे आंदोलन केल्यानंतर एका आंदोलनाला यश मिळालं, त्याच्यामध्ये त्यांच्या 18 मागण्या पूर्ण झाल्या। आणि तरी पण त्यांचं म्हणणं असं आहे की अजूनही 2 मागण्या आमच्या पूर्ण झालेल्या नाही आहे, तर त्या 2 मागण्या पूर्ण होण्यासाठी आमचे आंदोलन चालूच राहणार आहे। तर आता 28 तारखेला मीटिंग झाल्यानंतर त्याच्यामध्ये ठराव होणार आहे की कोणत्या मंत्र्याच्या टायरची हवा, गाडीच्या टायरची हवा आम्ही पहिले सोडणार आहेत। तर ते आपण आता या ठिकाणी स्पष्टपणे जाणून घेऊया। तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, 28 तारखेला ते मीटिंग तर घेणारच आहे, पण त्या मीटिंग नंतर तुम्ही सगळेजण एकत्र येणार आहात का, हा सगळ्यात महत्त्वाचा मोठा प्रश्न आहे, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। ते एवढं सगळं करतायत आणि तुम्ही एकत्र येत नसून तर मग काही फायदा होणार नाही आहे। कुठंही त्यांच्या आंदोलनाला यश मिळणार नाही असं मी म्हणत नाही, पण तुम्ही सगळे मिळून जर गेले तर नक्कीच यश मिळेल आणि भरभरून यश मिळेल। आता जास्त तुमचा वेळ घेत नाही, तुम्हाला डायरेक्ट सांगून देतो, कारण की आपल्याला घाई एवढी असते की लगेच आपण तो व्हिडिओ ज्या कामासाठी टच केला, क्लिक केलं, तर तो आपल्याला लगेच दिसला पाहिजे, म्हणजे घाई एवढी असती। पण महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणं हे आपल्याला महत्त्वाचं वाटत नाही। शेतकऱ्यांनी एकत्र यावं असं तुम्हाला वाटत नाही, तुम्ही सगळ्यांनी एकत्र यावं असं तुम्हाला वाटत नाही। मग प्रश्न पडतो की एकत्र या, एकत्र या, मग काय नेमकं एकत्र या म्हणजे काय करावं? तर जेवढे पण तुमच्या सर्कलमध्ये असतील, वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये, गावामध्ये असतील, तर तुम्ही एकजुटीने राहा। आणि कारण की ज्यावेळेस ते आंदोलन वगैरे करतात, बच्चू कडू किंवा इतर कोणीही आंदोलन करत असतील, ज्यावेळेस तुम्हाला ते सांगतील किंवा ते नंबर देतील, त्यावेळेस तुम्ही सांगायचं की आम्ही सुद्धा तुमच्या पाठीशी आहोत। फक्त बोलून आणि कमेंट्स करून होत नाही, सगळ्यांनी एकत्र येऊन आम्ही असे एवढे लोक आहोत, आम्हाला सुद्धा कर्जमाफी झाली पाहिजे अशी आमची आशा आहे, अपेक्षा आहे, इच्छा आहे। आणि त्याच्यामध्ये तुम्ही एवढे सगळं मेहनत करताय, तर तुम्हाला सलाम आहे, आम्ही येतो तुमच्यासोबत, आम्ही एवढे लोक आहोत, असा तुमचा पाठिंबा त्यांना पाहिजे। तेव्हा त्यांच्या आंदोलनाला बळ मिळेल, त्यांचा आत्मविश्वास वाढेल, त्यांना पण वाटेल की माझ्यासोबत प्रत्येक शेतकरी आहेत। पण तो चाललाय तर मग तो जातोय, मी घरचं काम करतो, असं करून चालणार नाही। कर्जमाफीच्या वेळेस मग कर्जमाफी तर प्रत्येकालाच पाहिजे, लढायचं 2 जणांनी असं चालत नाही। बरं ठीक आहे, तुमचा जास्त वेळ घेत नाही। तुम्ही सुरुवातीला पाहिलं की कोणाच्या टायरची हवा सर्वात पहिले सोडणार बच्चू कडू यांनी सांगितलं। तर त्यांनी सांगितलं, मी ते पॉईंट्स लिहून ठेवलेले, 28 तारखेला बैठक होणार, बरोबर, आणि 28 तारखेला नियोजन करणार। तर ते नियोजन कोणत्या गोष्टीचं करणार, तर ते नियोजन ह्या गोष्टीचं करणार आहे की कोणाच्या टायरची हवा पहिले सोडणार। ठीक आहे, हा झाला मुद्दा। ह्याच्यातला पहिला पॉईंट आहे, ज्याने आमचं निवेदन घेतलं नाही। ठीक आहे, आता तुम्हाला सुद्धा माहिती असेल की कोणी निवेदन घेतलं, कोणी घेतलं नाही।
त्याच्यामध्ये आता बच्चू कडू साहेब, बच्चू भाऊ कडू यांचं सुद्धा निवेदन बऱ्याचशा लोकांनी घेतलं नसेल आणि तुमचंही घेतलं नसेल, तर त्यांच्या टायरची हवा ते पहिले सोडणार आहे असं त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर 2 नंबरचा पॉईंट आहे की शेतकऱ्यांबद्दल कोणी जास्त घृणा केली आहे. असं जास्त घृणा म्हणजे आता ते तुम्हाला कळलं असेल घृणा म्हणजे काय नेमकं. म्हणजे चांगल्या प्रकारचं वक्तव्य न करणं म्हणजे घृणा करणं किंवा शेतकऱ्यांविषयी अपशब्द बोलणं. जसं की तुम्हाला माहितीच आहे, आता फोडून सांगायची तुम्हाला गरज नाही, तेवढे तुम्ही हुशार आहात. त्याच्यानंतर मी पण तुमच्यासारखाच आहे, जास्त मला लगे मी मीडियासारखं बघू नका, मी पण तुमच्यासारखंच आहे. त्याच्यानंतर 3 नंबरचा पॉईंट आहे बघा की कोणता मंत्री आमच्या बाजूने बोलला नाही. आता कोणता मंत्री बोलला नाही हे तुम्हाला चांगलं माहिती आहे, कारण की तुम्ही बच्चू भाऊ कडू यांच्यासोबत होते. त्याच्यानंतर आणि खरं बोलायला पाहिजे होतं पण नाही बोलले बरेचसे लोक, कारण की ते सुद्धा निवडून येण्याच्या पहिले शेतकऱ्याचा मुलगा होता, शेतकऱ्याचा भाऊ होता, है ना. तर शेतकरी पत्नीचा नवरा होता, शेतकऱ्याचा मुलगा होता, एका आईचा मुलगा होता. पण ज्यावेळेस आपण एखादं पद ग्रहण करतो, एखादी पोस्टमध्ये किंवा राजकारणात जातो, त्यावेळेस आपण ते विसरून जातो की मी पण शेतकरी होतो. तर ते विसरलं नाही पाहिजे आणि आपण आपला पुढचा विचार पण करायला पाहिजे की आता 5 वर्ष आपण असणार, पुढच्या वर्षी निवडून येतो की नाही एवढं, तर मग आपल्या शेतकऱ्यांचं भलं करायला पाहिजे असं वाटायला पाहिजे प्रत्येकाला. तर नाही वाटत बऱ्याचशा लोकांना, ते जाऊ द्या. 4 नंबरचा मुद्दा मी लिहिला आहे की ज्या मंत्र्याने शेतकऱ्याला तुच्छ समजले, ज्या मंत्र्याने शेतकऱ्याला तुच्छ समजले त्याच्या गाडीचं टायर पहिले पंक्चर होणार, असं कोण म्हटलं? बच्चू भाऊ कडू. तर बच्चू भाऊ कडू यांनी सांगितलं की कोणाच्या टायरची हवा पहिले सोडणार. तर तुम्हाला ते मुद्दे कळाले, तुम्हाला रिपीट करतो एकदम, कारण की आपल्याला सवय आहे फक्त व्हिडिओमधला माणूस काय तोंड हलवतोय, मोठा हलू लागले का काय नेमकं ऐकू लागले नुसते आपले, तसं नाही करायचं. ऐका पूर्ण. 28 तारखेला बैठक होणार आहे, त्या बैठकीत नियोजन करणार आहे कोणाच्या टायरची हवा सोडणार. त्याच्यामध्ये कोणाच्या टायरची हवा सोडणार, तर ज्याने आमचं निवेदन घेतलं नाही, शेतकऱ्यांबद्दल कोणी जास्त घृणा केली, कोणता मंत्री आमच्या बाजूने बोलला नाही, ज्या मंत्र्याने शेतकऱ्याला तुच्छ समजले, त्याच्या गाडीचे टायरची हवा सोडणार, पहिले पंक्चर होणार. आता मला त्यांचा निर्णय मुद्दा खूप छान असतो, खूप नवीन नवीन प्रकारचे आंदोलन ते उभं करतात शेतकऱ्यांसाठी. फक्त आता तुम्ही त्यांना एक नेता किंवा राजकारणी म्हणून किंवा त्यांनी त्यांच्यासाठी फायद्यासाठी बघताय असं म्हणून बघू नका. असं म्हणून बघितलं तर तुमचं नुकसान आहे, तुम्हाला कर्जमाफी लवकर होणार नाही. तुम्ही सपोर्ट केला, आता बाकीचं कोणीच लढत नाही ना, भरपूरशे लोक आहेत ना जे त्याचा फायदा बघणार आहे, पण बाकीचे लढत नाही ना. तो माणूस लढतोय तर त्याच्या पाठीमागे उभं राहायचं काम आपलं आहे, आपल्या फायद्यासाठी आपण उभा राहा ना. तुम्हाला वाटत असेल की तो माणूस त्याच्या फायद्यासाठी, अरे पण मग बाकीचे पण लोक आहेत, पण तोच काय एकटा लढतोय, मग त्याला लढायचं असतं तो फक्त दिव्यांगासाठी लढला असता तो माणूस. पण शेतकऱ्याची कर्जमाफी हे सगळेच मुद्दे त्याच्यामध्ये ॲड केले. मी कोणाच्याच बाजूने बोलत नाही, मी फक्त योग्याच्या बाजूने बोलतो, ही योग्य आहे त्या बाजूने. तर जे आपल्याला डोळ्यांनी दिसतंय महाराष्ट्रभर काय चालू, एकच नाव आहे बच्चू कडू, बच्चू कडू. तर बच्चू भाऊ कडू हे सध्या शेतकऱ्यांची मायबापाय वाली आहेत. त्यांना सगळ्यांनी तुम्ही सपोर्ट केला तर ते अजून लवकर त्या गोष्टीला उधाण मिळेल, लवकर ती गोष्ट सक्सेस होईल, लवकर कर्जमाफी होईल. आणि लवकर कर्जमाफी झाली तर आपल्याला चांगलं वातावरण निर्माण होईल. लग्न, पोराबाळांचे शिक्षण, त्याच्यानंतर सावकाराचे पैसे, सगळं बँकेचे पैसे, सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित चालू राहतील. ज्यांनी घेतलं त्यांच्यासाठी चांगलं आहे, नाही घेतलं त्यांच्यासाठी चांगलं आहे. ज्यांच्यावर ताण आला आहे त्यांच्यासाठी चांगलं आहे, ज्यांच्यावर ताण नाही आलं त्यांच्यासाठी चांगलं आहे. आता तुम्ही म्हणता असं कसं, ते बाकीचं जाऊ द्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला जी सांगायची होती मी तुम्हाला सांगितली. याच्यातून तुम्हाला जे जे आवडलं त्या गोष्टी तुम्ही घ्या. आता कसं आहे, एक तर मी किचनमध्ये उभा आहे, वर फॅन नाही, मला घाम फुटला, आता मला चहा प्यायचा आहे थोड्या वेळाने. तर हे एकचसाठी मी बोलतोय तुम्हाला सगळं की तुम्ही माझ्यासारखेच आहे, आपण सगळे गरीब घरातली माणसं आहे. त्याच्यामुळं तुम्हाला स्पष्ट बोलतो मी, मन मोकळं बोलतो, तुम्ही आपलेच आहेत सगळे.
आता या ठिकाणी मी थांबतो, मला तरी वाटतं. आणि लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटत जाऊ. तर मग ठेवतो फोन आता.